लयास गेली युगा युगाची हेन देन अवकळा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा. पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा. त्रिशरणाची झडपतयाला कुंपण पंचशिला. बुद्धं शरणं मार्ग एक हा जाण्यासाठी भला. मिटते भ्रांती मिळते शांती, मिटते भ्रांती मिळते शांती, खुलते जीवन कळा. पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा. पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा. पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा. नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. जलसा अनप्लग्ड या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हा विशेष कार्यक्रम आम्ही घेऊन आलो. जनरली आपण बघितलं तर आंबेडकरी चळवळीचं सगळ्यात महत्त्वाचं बलस्थान कुठलं राहिलं आहे तर ते आहे गाण्यांचं. ज्या प्रकारे चळवळीतली गाणी यांनी आंबेडकरी चळवळीला मोठं केलं, जनमानसांपर्यंत पोहोचवलं आणि आजही ते पोहोचवण्याचं काम करत आहेत. पण आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम घेऊन येत असताना नव्या पिढीला काय वाटतं, नवीन पिढीचा हा सांगीतिक आविष्कार कसा आहे. म्हणजे अगदी पोवाडे, जलसे, भीमगीतं वगैरे सगळे फॉर्मॅट्स आपण बघितले. नवीन पिढी ही त्यांच्या पद्धतीने व्यक्त होते, त्यांच्या आवडणाऱ्या पद्धतीने ती व्यक्त होण्याचा प्रयत्न करतात. मधल्या काळात आपण बघितलं अनेक रॅपर्स आलेत. रॅपच्या माध्यमातून जसं अमेरिकेतल्या मुवमेंटमध्ये तिथली तरुणाई त्यात सामील झाली होती, आपल्याकडेही आताच्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात रॅपर्स बघतो. पण फ्युजनसारखा एक प्रकार जो सध्या खूप पॉप्युलर आहे, तो खरं तर अनेक वर्ष पॉप्युलर आहे, पण भीमगीतांना फ्युजनचा साज चढवणाऱ्या बोरकर सिस्टर्स या सोशल मीडियावरती प्रचंड पॉप्युलर आहेत. आणि आज या जलसा अनप्लग्डमध्ये आपण त्यांच्यासोबत अनप्लग्ड गप्पाही मारणार आहोत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या गाण्यांचा आणि त्यांच्या विचारांचा, त्यांच्या थॉट्सचाही आपण विचार करणार आहोत. आपल्यासोबत आहेत रसिका बोरकर, आपल्यासोबत आहे कृतिका बोरकर आणि आपल्यासोबत आहेत नयन बोरकर. भाऊ जरी असला सोबत तरी त्यांचा जो बँड म्हणू शकतो आपण तो बोरकर सिस्टर्स नावानेच ओळखला जातो. हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं इथे. खूप खूप स्वागत आहे तुमचं बोरकर सिस्टर्स तुमचं. आणि खूप सुंदर गाण्याने आपण सुरुवात केली. वामनदादांचं गाणं पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. मला एक सांगा, तुम्ही दोघीही शास्त्रीय गाणं शिकलेलं आहात, तुम्ही तुमचे वेगळे कार्यक्रमही करतात, पण आपल्याला भीमगीतांच्या माध्यमातून व्यक्त हवं किंवा फ्युजनमधून ही भावना व्यक्त करावीशी का वाटलं? सुरुवात करताना मला हे सांगताना खूप आनंद होतो की आम्ही चौथी पिढी आहोत आमच्या परिवारात जी संगीतात आहे. माझी आजी आणि तिचे वडील हे सगळेच गायचे आणि ही आमच्या घरात संगीताचा एक हा वारसा आलेला आहे. आणि अगदी लहानपणीपासनं आम्हाला आईबाबांनी खूप चांगली भीमबुद्ध गीतं, खूप चांगलं साहित्य नेहमी आम्हाला ऐकवत राहिलेत आणि आम्हाला त्याबद्दल सांगत राहिलेत. तर आमचं प्रोफेशनल जे काही आम्ही आता सध्या करतो आहे किंवा ॲज अ करिअर जे परस्यू करतो आहोत त्याच्यासाठी आम्हाला वी ऑलवेज हॅड दिस थॉट की आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि एक म्हणजे वेन यू कम फ्रॉम अ खूप एका तुम्ही अशा परिवारातून येता जिकडे आंबेडकरिझम किंवा बुद्धांचे विचार किंवा महापुरुषांचे विचार खूप स्पिरिटेडली घेतल्या जातात. घरात आहे चळवळीचं वातावरण किंवा घरात हे तुम्ही म्हणतात की घरातनं थॉट मिळाला? मला असं वाटते चळवळ प्रत्येकाच्या घरात असते आणि दॅट इज समथिंग की
गरज नाही आहे की चळवळ जी आपण व्हिज्युअली बघतो ती तशीच असेल. अगदी, सो अगदी, हां. सो अगदी ग्राउंड लेवलला पारिवारिक लेवलला पण चळवळ चालूच असते. आपण जनरेशन टू जनरेशन चांगले पॉझिटिव्ह थॉट्स ट्रान्सफरच करत असतो. जसं आपण जनरेशनल ट्रॉमासची गोष्ट करतो तसे जनरेशनल मला असं वाटते की काय म्हणतात त्याला? विचार पण आपण वैचारिक चळवळ जी असते ती असतेच. तर असं वेगळं तर काही आम्हाला असं कधी करायची गरज नाही पडली. भीमगीतांची ओळख कधी झाली? तुम्हाला वाटलं की बाबा हे इतर गाण्यांपेक्षा भीमगीतांचं वेगळं पण तुम्हाला कुठे जाणवलं? आय थिंक बुद्धपौर्णिमा आणि भीमजयंतीच्या पहाटची सुरुवात आम्ही झोपेतनं उठायचो तर गाण्यांनी व्हायची. माझे बाबा BT बोरकरच्या नावाने ओळखल्या जातात आणि त्यांचा एक वेगळा काळ होता. म्हणजे त्यांचा एक वेगळा संगीत ऑर्केस्ट्रा होता आणि ते यूज टू लाईक सिंग. पण ते गव्हर्मेंट जॉबला पण होते. पण संगीत हा आमच्या घरातच म्हणजे वाढलेला अशी ही कला आहे. आणि त्यामुळे भीमजयंती बुद्धपौर्णिमेची सुरुवातच आमची गाण्यांनी व्हायची. म्हणजे पहाटच आमची गाण्यांनी व्हायची. तर वामनदादाची गाणी, त्यानंतर एक खूप मोठे संगीतकार प्रभाकर धाकडे त्यांच्या गाण्यांनी. तर ही म्हणजे आम्हाला वेगळं काही त्याचा अभ्यास करावा लागला नाही. आमचं बेसिकली आमच्या कानावरती गाणी पडत गेली आणि आय थिंक तसेच आम्ही वाढलो. आणि आता हे पारंपरिक जशी आपण गाणी म्हणतो ना कृतिका, रसिका, तुम्ही जेव्हा ऐकले असेल पारंपरिक गाणी जे जलसामधली बाबासाहेबांची गाणी, त्याच्यात एक त्याचा सेटअप असतो ना, एक डफ, ढोलकी वगैरे असं. तुम्ही आता ही नवीन पिढीची किंवा ज्यांना पटकन अपील होईल अशी गिटार आहेत, ज्याकडे उकेलेले आहे वगैरे, हे सगळं घेऊन तुम्ही करताय, म्हणजे हे ठरवून करताय असं किंवा तुम्हाला वाटलं की नाही आपण आपला टार्गेट ऑडियन्स ठरवून घ्यायचा आहे असं म्हणून करताय? ठरवून करता म्हटल्यापेक्षा आम्ही वी आर कीपिंग, आम्ही अपग्रेडेड ठेवतोय बेसिकली मुवमेंट असं म्हटलं तरी चालेल. हा चांगला थॉट आहे की आपण प्रत्येक गोष्टीच्या एव्होल्युशनला बघतो, प्रत्येक गोष्टीला एव्होल्युशन या तऱ्हेने बघतो की प्रत्येक गोष्ट ही इव्हॉल्व्ह होत चालली आहे, प्रत्येक गोष्ट प्रगत होत चालली आहे. तर आम्हाला असं वाटतं की चळवळ असो किंवा त्यातलं म्युझिक असो हे पण अपग्रेडेड असलं पाहिजे. त्या गोष्टींचं एक रूट जे आपण पकडून चालतोय, प्लस जे नवीन जनरेशन आता आहे, यंगर जनरेशन आहे, त्यांना त्यांची आवड पण लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जसं वी कॅन अंडरस्टँड अभिपी की म्हणजे गिटार्स किंवा ह्या गोष्टींचं एक अट्रॅक्शन नवीन आहे यंगर जनरेशनसाठी, मुलांसाठी वगैरे. दे आर मोर इंटू म्हणजे असं वेस्टर्न म्युझिक काइंड ऑफ. तर तो एक ब्लेंड जो आहे तो आम्ही ट्राय करायचा दरवेळेस प्रयत्न करतो की कसं आपण चळवळ सुरू ठेवू शकतो विथ म्युझिक म्हणजे, बट त्याचा एक थोडासा रंग पण दिसला पाहिजे आणि थोडं एक वेस्टर्न जे ग्रास्प होईल लोकांना लवकर. सो त्या गोष्टींचं एक महत्त्वाचं एक हे मुद्दा घेऊन आम्ही काही एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न करतोय आणि चांगला रिस्पॉन्स भेटतोय त्याच्यावर. मी तुमचं प्रोफाईल बघत असेल, तुम्ही मूळचे अकोल्याच्या बरोबर ना? अकोल्यात तुमचं लहानपण गेलं, मुंबईत तुम्ही कधी आलात आणि मग आत्ताच मुंबईत येणं झालं की मुंबईत येणं जाणं होतं? मेन रिझन मुंबईत यायचं अगेन म्युझिकच आहे, कारण अकोल्यात एवढं एक्सपोजर नाही आहे म्युझिकला घेऊन. आणि प्लस मी ॲक्च्युली पहिले आली मुंबईत. तर तू छोटी आहेस. हां, आणि मी मधली ॲक्च्युली, मी या दोघांच्या मधली. तर मी एका रियालिटी शोचा पार्ट होती. त्या शोमध्ये श्री सुरेश वाडकर हे मेन जज होते. तर त्यांनी तिथे मला ऐकलं आणि शो सुरू असतानाच त्यांनी मला म्हटलं की तू माझ्याकडे शिकायला ये, मी तुला शिकवतो. पण त्या वेळेला मी स्कूलमध्ये होते, आय वॉज 7th-8th स्टँडर्ड. हां, तर माझ्यासाठी किंवा आमचं कोणीच म्हणजे मुंबईत कोणीच म्हणजे आहेत रिलेटिव्स पण हां म्हणजे खूप लांबचे आहेत. तर मुंबईला शिफ्ट व्हायचा हा थॉट म्हणजे तेव्हाच आला बेसिकली. तर मी माझं 10th ग्रेड पास केल्यानंतर बाबांनी म्हटलं की नाही तुला संगीत करायचं आहे तर तुला मुंबईत जावं लागेल. आणि त्यानंतर मी 10th पास आऊट झाल्यानंतर मी 11thला मुंबईत ॲडमिशन घेतली आणि हॉस्टेलला मी एकटीच राहायचे. सो मेन रिझन वॉज म्युझिक. आणि अगेन वाडकरांकडे मी तेव्हापासून शिकते आहे. तर मी आधी आले आणि मग आय गॉट एक्सपोज्ड टू द इंडस्ट्री आणि इथलं संगीत आणि इथली लोकं जी किती डेडिकेटेड आहेत म्युझिकला घेऊन किंवा कुठलीही कला असो. तर वेगळं एक जग बघायला मिळालं आणि तेव्हापासून आम्ही इथे आहोत. तर आमच्याकडनं सुटे ना असं झालं आहे मुंबई हे. सो आणि नंतर मग रसिकाताई आणि नयन पण आता 1 वर्षापासून आम्ही, नयन आत्ता आला 1 वर्षापासून आणि रसिकाताई त्यानंतर 1-2 वर्षांनी. त्यात सिन्स पास्ट एक 10-12 वर्षांपासून आम्ही इथे आहोत.
कमिंग बॅक टू परत म्हणजे भीमगीतांकडे येतो, जो आपला आजचा चर्चेचा मूळ गाभा आहे. Yes. Yes. नाही, पण मग तुम्ही तुमची जनरली व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतात. सोशल मीडियातनं आपण जावं लोकांसमोर, असं टार्गेटेड आपलं हे टार्गेट ऑडियन्स आहे. तुम्ही जसं मगाशी नयन म्हटलं की तरुण पिढीला या म्युझिक फॉर्मचं जास्त अट्रॅक्शन आहे. मग सोशल मीडियातनं तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला कधी कळलं की अरे बॉस की हे सोशल मीडिया हा क्लिक होऊ शकतो, इथे आपल्याला जास्त लोकांपर्यंत, हे कधी वाटलं किंवा कुठल्या गाण्यातून वाटलं? आम्ही कंटिन्युअसली परफॉर्म करत असतो. वी आर बेसिकली परफॉर्मिंग आर्टिस्ट. तर परफॉर्म करत असताना बरेचदा असं व्हायचं की जिकडे आम्ही जायचो किंवा जिकडे करायचो देवर त्यांना नेहमी असं वाटायचं की तुमचं काही कॉन्टेंट आहे का जे आम्हाला कुठेतरी बघता येईल. कारण कार्यक्रम तर संपला आहे, पण हे काहीतरी खूप वेगळं तुम्ही आज गाऊन गेलात. कारण आम्ही जो लाईव्ह पण कार्यक्रम करतो तो कॉन्सेप्ट बेस्ड करतो की अच्छा. आम्ही डिझाईन केलेला आहे कार्यक्रम की कशी भीमगीतं बुद्धगीतं लोकांपर्यंत आम्हाला पोचवायचे, त्या तऱ्हेने आम्ही सगळं करतो. आम्ही कोरिओग्राफ करतो, आम्ही अच्छा. एंट्री एक्झिट्स प्लॅन करतो, आम्ही म्युझिशियन्स सोबत कसं जुगलबंदी करायची ऑन स्टेज, आणि बेसिकली कव्हर करतो की प्रत्येक फ्लेवरफुल गाणं त्या कॉन्सर्टमध्ये किंवा त्या शोमध्ये असेल, एखादं क्लासिकल किंवा एखादं फ्युजन, एखादं वेस्टर्नाइज. सो लोकांना खूप गंमत वाटायची तसा भीम बुद्धगीतांचा कार्यक्रम बघताना. तर आम्हाला असं खूप पॉप्युलर डिमांड होती की कार्यक्रम तर झाला, बट लाईक त्याच्यानंतर जर आम्हाला कुठे बघायचं असेल तर काय. मग आम्हाला असं झालं की मास ऑडियन्सपर्यंत सोशल मीडिया खूप मोठं वेपन आहे आपल्याकडे, खूप मोठं हत्यार आहे की तुम्ही तुमची कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर आम्ही सोशल मीडिया इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवरती आम्ही पोस्ट करायला लागलो आमची व्हिडिओज. आणि आमचा पहिलाच व्हिडिओ ऑलमोस्ट 10 मिलियनच्या वरती व्ह्यूअरशिप त्याला गेली होती ओव्हर ऑल द मीडियाज, ऑल सोशल मीडियाज. तर देन वी रिअलाइज्ड की वी डिड काहीतरी आम्ही वेगळं करायला गेलो. म्हणजे आम्ही लोकांपुढे फ्युजन ठेवायला गेलो, भीमगीतांचं फ्युजन ठेवायला गेलो आणि ते लोकांना खूप आवडलं. मग आम्ही अशीच सगळी जुनी जी गाणी लोक विसरत चालली आहेत त्या गाण्यांना घेऊन आम्ही नवीन तऱ्हेने त्याच्यात हार्मनीज टाकून, त्यात सरगम टाकून, त्यात वेस्टर्न बीट्स टाकून आम्ही रिक्रिएट करायला लागलो. आणि पण मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही किंवा कोणी तुम्हाला, जनरली तुम्ही संगीताच्या फील्डमधल्या आहात, गाण्यांशी कुठेही छेडछाड केली जुन्या गाण्यांची तर लोक लगेच बोलतात की अरे तुम्ही नक्कीच. असं कधी झालं की नाही, हा एक मेन मुद्दा आम्ही ह्याला म्हणजे नेहमी आम्ही ह्याला एक कन्सिडर करायचो की त्याला म्हणजे छळत असताना त्याचा मूळ जो आहे त्याला बिलकुलच हात लागता कामा नाही. हे आम्ही वी ऑलवेज मेड शुअर की त्याची प्युरिटी आम्ही कधीच गमावली नाही. म्हणजे साहित्य असो किंवा ती चाल असो, त्या चालेला कधीच आम्ही छळला नाही. पण आम्ही त्याच्यात ॲडिशनल एखादा आलाप तर करूच शकतो किंवा एखादी सरगम ॲड करू शकतो, ज्याने त्याला हार्म नाही होणार पण एनहॅन्स करेल त्याची ब्युटी. फोकचा एक इसेन्स राहणार, प्लस त्याच्यासोबत आम्ही काहीतरी नवीन ट्राय करून थोडंसं त्याला फ्लेवर सारखं ऍड करायचा प्रयत्न करतो. तू मग सांगत होती रसिका की कुठलं पहिलं गाणं तुम्हाला यातलं तुम्हाला असं क्लिक झालं? हां, आणि म्हणजे हे मला खूप छान वाटतंय की आपण हा भीम जयंती निमित्त कार्यक्रम करतोय आणि ते आमचं पहिलं गाणं आम्ही भीम जयंतीलाच टाकलं होतं. अच्छा. Yes. आपण गाऊन Yes, सांगू yes, का? नक्कीच. जखडबंध पायातील साखळ दंड, तडातड तुटले तो ठोकताच दंड. पाप मगरी सरे गम प, जखडबंध पायातील साखळ दंड, तडातड तुटले तो ठोकताच दंड. झाले गुलाम मोकळे, झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. उधळले कोटे कुढे, भीमा तुझ्या जन्मामुळे. उधळले कोटे कुढे, भीमा तुझ्या जन्मामुळे. बुद्धकडे जग हे वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. मी हे गाणं इतक्यांदा ऐकलं याच्यापूर्वी, आज ऐकताना पुन्हा एकदा नव्याने ऐकतोय गाणं असा फील झाला. म्हणजे तुम्ही त्या ज्या फॉर्ममध्ये तुम्ही याला
प्रेझेंट करताना म्हणजे मला पहिल्यांदाच ऐकलं असा त्या गाण्याचा फील आला. म्हणजे इतक्या लोकांनी खरं तर ऐकलं असेल आणि जी प्रेक्षक आजही ऐकत असेल त्यांना एक नवीन या गाण्याचा एक फील मिळतं. पण मग तुम्ही हा फॉर्मॅट जेव्हा केला तुम्हाला इथून जाणवलं की आपण मग याच फॉर्ममध्ये गाणी करूया किंवा मग जुन्या गाण्यांना थोडंसं एक प्रकारे त्याचं नवीन आपण फ्युजन फॉर्ममध्ये आणूया, असं तुम्ही गाणी निवडली, कसं ती प्रोसेस कशी होती साधारणपणे? सो हे पहिलं गाणं आमचं खूप व्हायरल गेलं आणि नंतर मग आम्ही ही गोष्ट माझ्या बाबांसोबत डिस्कस केली, माझ्या आईसोबत डिस्कस केली की आम्ही हे काहीतरी नवीन करायला चाललो आहे, तर हे लाईक कसं केलं पाहिजे हे. तर मग आम्ही क्रिएटिव्हली खूप डिस्कस केली आणि एका घरात एवढी संगीतातली लोकं असणं खूप हां हे प्रिव्हिलेज आहे. तर तुम्हाला गोष्टी डिस्कस करताना मी मोठी आहे, तो माझ्यापेक्षा 9 वर्ष लहान आहे. सो आमच्यामध्ये पण जेव्हा मी बाबासाहेबांना बघते तो वेगळा थॉट आहे, जेव्हा तो बाबासाहेबांना बघतो तो वेगळा थॉट आहे, मी जसं चळवळीला बघते तो वेगळा थॉट आहे, तो बघतो ती वेगळी थॉट आहे. तर आमच्यात पण खूप गोष्टी आहेत ज्या आयडियाजचं एक्सचेंज होत असतं. तुम्ही हा पण विचार करता म्हणजे करताना की गाण्याच्या व्यतिरिक्त बघता तो आता म्हणलीच म्हणून मला कसं की तुम्ही कसं बघता बाबासाहेबांकडे? म्हणजे तुम्ही चला एका फील्ड तुमचं वेगळंच फील्ड आहे, जनरली एका सोशल फील्डमध्ये वागताना तुम्ही बाबासाहेबांना वेगळ्या एका पर्स्पेक्टिव्हने बघता. तुमचा बघण्याचा काय पर्स्पेक्टिव्ह बाबासाहेबांकडे? तू रसिका, हाऊ डू यू लुक ॲट बाबासाहेब? फॉर मी मला जर विचारलं की बाबासाहेबांचं तुला घेऊन काय मत आहे, बाबासाहेब काय आहेत, त्यांनी काय केलं, ते कुठून आले, त्यांनी आपल्याला कुठे नेऊन ठेवलं हे अख्ख्या जगाला माहिती आहे. बट बाबासाहेब माझ्यासाठी स्टाईल आयकॉन आहेत. स्टाईल आयकॉन? हां, मला म्हणजे जर म्हटलं गेलं की म्हणजे व्हॉट टाइप ऑफ स्टाईल? तुम्ही जगण्याची स्टाईल की कपड्यांची? नो ही इज अ फॅशन आयकन फॉर मी. म्हणजे फॅशन आयकन कसं काय बरं? कारण ॲज अ फॅशन आयकन आपण बाबासाहेबांना बघितलंच नाही अजून. तुम्ही बाबासाहेबांचा कुठलाही फोटो उचला अँड लुक ॲट द वे ही इज ड्रेस्ड, एनी पिक्चर, लाईक एनी पिक्चर, इवन इफ ही इज त्यांचे काही काही फोटोज आहेत जे म्हणजे अदर दॅन द ऑफिशियल स्पेस, जे काही फोटोज आहेत जिकडे त्यांनी शॉर्ट्स घातले, हॅट घातली आहे. सो दिस पर्सन इज डुईंग दिस 100 वर्ष आधी. सो मला असं वाटतं की जसे ट्रेंड्स येतात जातात तसं बाबासाहेब इज अ पर्सनॅलिटी की जे ज्यांना तुम्ही कुठल्या पण ट्रेंडमध्ये बसवू शकता. दॅपर एकदम. सो म्हणजे त्यांनी ही वॉज दॅट प्रोग्रेसिव्ह, एवढे त्यांचे विचार इतके प्रोग्रेसिव्ह होते की माझ्यासाठी दुसरं फॅशन आयकनच नाही आहे. माझ्यासाठी बाबासाहेब इज अ फॅशन आयकन. म्हणजे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांचं सगळं योगदान एकीकडे आणि त्यांना बघताना मला जे वाटतं ते एकीकडे. तुम्ही चवदार तळ्याचं पण जे फोटोज बघितले असतील, त्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचं तिकडे खूप पॉप्युलर फोटोज आहेत ते की बाबासाहेब असं उंजळीने पाणी पित आहेत. तर बाबासाहेबांनी धोती घातली आहे आणि त्याच्यावरती कोट घातलाय. दॅट इज अ इंडो वेस्टर्न फॅशन, राईट? धोती सपोज फ्युजन, धोतर तर कुर्त्याबरोबर किंवा असं त्याच्यासोबत पेअर करायला पाहिजे ना. बाबासाहेबांनी शॉर्ट कोट घातलेला आहे त्याच्यावरती. सो हा पण विचार करण्याचा हा पण एक आहे. तर बाबासाहेब माझ्यासाठी फॅशन आयकॉन आहेत. तू कसं बघतो बाबासाहेब? आय थिंक आम्ही जेनझी ह्याच्यात येतो, तर आय थिंक ही विल टेल यू बेटर की आम्ही स्पेसिफिकली म्हणजे ॲज शी सेड, जेनझी किंवा यंगर जनरेशनसाठी बाबासाहेब हे काय आहेत हा एक मोठा वेगळा मुद्दा आहे. आणि मी असा विचार करतो जेव्हा मी त्यांना बघतो, आय थिंक अबाउट की ते जेव्हा माझ्या एजचे असतील त्यांची थॉट प्रोसेस कशी राहिली असणार. इतका सेन्सिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये ते ग्रो झालेले आहेत, त्यांनी इतक्या गोष्टी केलेल्या आहेत त्या एजमध्ये. म्हणजे आय ट्राय टू थिंक की मी त्यांना त्या वेमध्ये विचार केला पाहिजे त्यांच्याबद्दल की जेव्हा ते माझ्या एजचे असतील सो त्यांची थॉट प्रोसेस कशी जात असणार, काय वाटतं कशी असेल? म्हणजे आय कॅनॉट सी एनिथिंग. म्हणजे त्यांची इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी एक डिफरंट आहेच. ते सोडून त्यांचं सगळ्या गोष्टींना डील करून आणि त्यांचं एक स्वतः प्रोफेशनली गोष्टींना पुढे नेण्याचं जे एक प्रकार होता, म्हणजे द वे ही डेल्ट अँड द वे ही लिडरशिप क्वालिटी जी त्यांची राहिलेली आहे दरवेळेस, द वे ही हॅड हँडल्ड सिच्युएशन्स आणि सगळ्या परिस्थितींमधनं ते पुढे आलेले आहेत. सो ती एक जी इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी आहे ते मी दरवेळेस ट्राय करतो की ती माझ्यामध्ये म्हणजे यंगर जनरेशनना त्या गोष्टींचा एक
थोडंसं एक जास्त मेसेज देऊ शकतं असं मला वाटतं. आय नो की बाबासाहेब आंबेडकर हॅड डन अ लॉट, म्हणजे त्यांनी मोठे होऊन तर त्यांनी खूप गोष्टी आपण त्यांचे बघतोय. बिलकुल, बट बिलकुल. त्यांचा जर आपण विचार केला की ते जेव्हा लहान वयाचे असतील किंवा ते यंगर एजमध्ये असतील, सो त्यांचं पण एक काही ना काही एक थॉट प्रोसिजर राहायला असणार. Rebel आय असतील. विल ॲड ऑन टू दिस की कारण आत्ताची जनरेशन खूप मेंटल म्हणजे लॉट ऑफ दिस Mental stress. टर्म्स आर व्हेरी फेमस, डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस, बरोबर. आणि म्हणजे इस्पेशली आजकाल हे खूप ट्रेंडमध्ये आलं आहे आणि तुम्हाला दिसतं की खूप सारे म्हणजे इस्पेशली टीनएजर्स गो थ्रू खूप साऱ्या अशा गोष्टी. आणि जे म्हणजे आत्ता तर आपल्याकडे भरपूर फॅसिलिटीज आहे. यू कॅन गो टू थेरपी, तुम्ही डॉक्टरला सांगू शकता की बरोबर. हां यू कॅन टेक युअर टाईम अँड बेसिकली दॅट. पण त्या काळात जेव्हा त्यांच्यासमोर ह्या म्हणजे वी नो हाऊ हिज चाइल्डहूड वॉज, त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी ही हॅड टू स्ट्रगल. तर ते कुठल्या थॉट प्रोसेसमधनं जात असेल किंवा ते कसे डील करत असणार त्या स्ट्रेसला, हा एक थॉट आमच्या मनात नेहमी येतो. किंवा आम्हाला पण म्हणजे आर्टिस्टिक फील्डच अशी आहे की यू हॅव टू गो थ्रू अ लॉट ऑफ स्ट्रेस. कारण तुम्हाला प्रत्येक कॉन्टेंट बनवताना तुम्हाला हा थॉट असतो की अच्छा हे लोकांना आवडणार का नाही आवडणार का. हां म्हणजे क्रिएटिव्हिटी इट इज व्हेरी वल्नरेबल. म्हणजे आज आम्ही एखादं कॉन्टेंट टाकतो तर लोकांना खूप आवडेल, पुढे नेक्स्ट कॉन्टेंट जर कोणाला पण असं वाटलं की नाही मजा नाही आली वगैरे, दॅट बिकम्स अ स्ट्रेस की आता मग आम्हाला नेक्स्ट कॉन्टेंट आम्ही काय अपलोड करायला पाहिजे किंवा कसं पण. म्हणजे इट्स लाईक आहे स्ट्रेसफुल सिच्युएशन. तुम्हाला माहिती आहे बाबासाहेब तुम्ही म्हणतात की थेरपी वगैरे, जसं म्हणतात की म्युझिक इज अ थेरपी. ते बाबासाहेब एक कलाकार म्हणून काय खूप कमी जणांना कदाचित माहिती आहे. तुम्हाला माहिती असेल बाबासाहेब हां खूप म्हणजे कलेची बाजू तुम्हाला माहिती आहे. ऑफकोर्स माहिती. आपण जसं म्हणतो की बाबासाहेब असा एकही विषय नाही ज्याला बाबासाहेबांनी हात नाही लावलाय. Right, म्हणजे right. तुम्ही आताची ट्रेंडिंग असो जुनी असो कुठलाही विषय घ्या, कुठली पण फील्ड घ्या, बाबासाहेबांनी काय ना काय त्या फील्डमध्ये तर केलंच आहे. आणि तसंच कलाही आहे. बाबासाहेब उत्तम व्हायोलिन प्लेअर होते वाजवायचे, बरोबर. आणि तबला सुद्धा ते वाजवायचे. आणि असं राहतं ना की आपण जसं मी म्हटलं की माझ्यासाठी फॅशन आहे का नाही, तर आपण एखाद्या व्यक्तीला आयडियलिस्टिक वेनी जेव्हा बघत असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अच्छा हां बाबासाहेबांना आवडायचं ना तर मी पण व्हायोलिन शिकेन. किंवा बाबासाहेबांना तर आमचं एक ओरिजिनल आम्ही लास्ट इयर केलं होतं, एक गाणं केलं होतं आणि भीमराया नावाचं. तर आम्हाला अगेन जसं आपण बोललो फ्युजन बद्दल, आम्हाला त्याला असं अँथम सारखं करायचं होतं की इट हॅज टू बी व्हेरी पॉवरफुल आणि असं. आणि आम्ही व्हिडिओ पण प्लॅन केला की आम्ही ब्लेझर्स घालू आणि वी लुक व्हेरी डॅशिंग इन द व्हिडिओ आणि असं सगळं व्हेरी कूल असं. आणि आम्ही एक भीमस्तुती आणि भीमस्मरण आहेत, ह्या वंदन आहेत बेसिकली, एक पालीत आहे आणि मराठीत आहे. तर आम्ही ते घेऊन त्याच्यात काही बाबासाहेबांची ब्रीद वाक्य टाकून आम्ही एक अँथम तयार केलं. प्लीज प्लीज मला तुम्ही ऐकवाय, मला ऐकायला आवडेल. येस नक्की ऐकवते मी तुम्हाला. आणि आम्ही मेक शुअर केलं की त्याची सुरुवात आम्ही व्हायोलिन पासून केली कारण बाबासाहेबांना सांगितलं की आम्हाला हे तर माहिती होतं की गाणं जेव्हा कंपोज केलं आम्हाला हे माहिती होतं की आपल्याला हे रॉक व्हर्जन बनवायचं आहे, पण हे पण आम्ही ठरवलं होतं की त्याची सुरुवात व्हायोलिन पासून झाली पाहिजे. बाबासाहेब अँथम Has to be for him. दिव्य प्रभरत्न तू, साधू वरदान तू, आद्य कुलभूषण तू भीमराजा. सकल विद्यापती, ज्ञान सत्संगती, शास्त्र शासनमती, बुद्धी तेजाता. पंकजा नरवरा, रत्न स्वजन उद्धारा, भगवंतांचा खरा भक्त काजाचा उदार संगरी, शास्त्र धरिता करी, कापला रे रौद्र रूपा. मुक्ती पथ कोणता, जीर्ण स्मृती जाळिता, उजाळीला अगतिका मार्ग साजा. भीमराया 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 भीमराया.
संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मग तुम्ही जेव्हा बाहेर परफॉर्म करता व्हॉट इज द काइंड ऑफ रिॲक्शन, तुम्हाला रिॲक्शन कसं मिळतं आहे सगळ्या गाण्यांच्यावर? म्हणजे सोशल मीडियावर तर ऑब्व्हियसली लाईक्स मिळतात, कमेंट्स मिळतात आणि व्हायरल होतं, पण जे प्रत्यक्ष भेटता लोकांना, त्यातही विशेष करून जुन्या पिढीतल्या लोकांना, कारण आपल्याकडे मी जसं कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं की आपल्याकडे भीमगीतांची एक वेगळी परंपरा आहे म्हणजे आणि वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, म्हणजे अगदी म्हणजे प्रल्हाद शिंदेची सुरुवातीच्या काळातली गाणी वेगळी आहे, मधल्या काळामध्ये आपण अगदी आनंद शिंदेची, मिलिंद शिंदेची वेगळी गाणी आहेत किंवा अजून इतर बरेच कलाकार आहेत त्याच्यामध्ये गाणारे गावोगावी. मधल्या काळात थोडी फिल्मी गाणी पण त्याच्यामध्ये आली. आता नवीन पिढी रॉक करते, पॉप करते, तुमच्यासारखं फ्युजन करतायत, रॅप करतात. पण तुम्हाला जे ओल्डर जनरेशन, जुन्या पिढीतली जेव्हा गायक भेटतात, कलाकार भेटतात, जलस्यातले कलाकार भेटतात, ते कसं रिॲक्ट करतात तुमच्या या नवीन फ्युजनच्या व्हर्जनला? मला असं वाटतं की अगेन हे खूप प्रिव्हिलेज आहे की ते खूप ॲक्सेप्टन्स आहे या गोष्टीला. Yeah. म्हणजे Correct. कसं असतं ना की तुम्ही काहीतरी गोष्ट अपग्रेड करायला गेलं तर तुमच्या आधीच्या जनरेशनने तो विश्वास तुमच्यावर दाखवला पाहिजे की हां आता इथून पुढे हे तुम्ही घेऊन चला. आपण जर बघायला गेलं, जर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ह्यांना बाबासाहेब यांना गुरु मानत होते. बिलकुल. हो. सो त्यांनी ते कधीच त्यांना भेटले नाही आहेत. पण असं म्हटलं जातं की बाबासाहेबांना सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा फुलेंचा वैचारिक वारसा होता. बिलकुल. करेक्ट. तर मग आपण जेव्हा वैचारिक वारशाची गोष्ट बद्दल बोलतो तर आर्ट आणि कल्चर पण तसंच आहे. म्हणजे तुम्हाला पिढ्यानपिढ्या ते देत राहायला लागणार आहे पुढे पुढे पुढे. तर जसा तो वारसा आपण चालवतो तसं आम्हाला सरप्रायझिंगली खूपच ॲक्सेप्टन्सनी लोकांनी घेतलं आहे. म्हणजे जेवढे सिनियर आहेत, म्हणजे मी म्हणेन की आमच्या फील्डमधली जी सिनियर लोक आहेत, जी चळवळीत आहेत, ज्यांनी खूप क्रांती घडवली, ज्यांनी खूप म्हणजे रस्त्यावर येऊन त्यांनी काय म्हणतात त्याला चळवळ चालवली आहे, तर त्या सगळ्या लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बिलकुलच असा नाही आहे की हे लोक काय करत आहेत, म्हणजे संगीत तर आम्ही केलं आहे वगैरे, असं कधीच आम्हाला कोणी बोललं नाही. तो एवढा चांगला ॲक्सेप्टन्स आहे की ते आम्हाला खूप बळ देतं हे सगळं करायला. याच्या पॉईंटला मी ॲड करेल, जशी ती बोलली की म्हणजे यांनी खूप सपोर्ट केलेला आहे, ॲज इन की त्यांनी हा विचार पण नव्हता केला की या सॉंग्सचा या वेमध्ये एक गोष्ट येऊ शकते. हां, एक्झॅक्टली. त्यांच्यासाठी ती गोष्ट एक नवीन वेमध्ये त्यांनी बघितली. आणि सगळ्यात मोठी फॅसिनेटिंग हीच गोष्ट होती की त्यांनी याचा विचार नव्हता केला की या सॉंग्सचा विचार म्हणजे या गाण्याचं प्रॉपरली असं एक व्हर्जन होऊ शकतं जे करंट म्युझिकला थोडंसं रिलेट करेल किंवा वेस्टर्न म्युझिकला हे करेल. सो त्यांनी ती अडॅप्टेबिलिटी जी वर्षांपासून आली की या सॉंग्सचं एक प्रॉपर कन्स्ट्रक्शन जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर हे असं आहे. बट ॲट द सेम टाईम त्यांनी हा न विचार केल्यामुळे ती गोष्ट जेव्हा त्यांना ऐकायला भेटली, सो इट वॉज समथिंग न्यू फॉर दॅम ऑल्सो की अच्छा करेक्ट या गाण्याचं हे असं होऊ शकतं. तर मी खरं तर हा प्रश्न उलटा विचारला होता मला आता बोलताना रिअलाइज होतं की ठीक आहे, तुम्ही ओल्ड जनरेशन ती तर नेहमी कधी कधी सपोर्टिव्ह होत असते नवीन प्रयोगासाठी. तुमचा जो टार्गेट ऑडियन्स आहे की तरुण पिढी आहे, सोशल मीडियावरती आहे, म्हणजे माझं एक मत आहे, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की फार म्हणजे आंबेडकराईट मुवमेंटमध्ये येणारी जी दुसरी तिसरी पिढी असेल किंवा त्याची शहरीकरणामुळे इकडे आलेल्यामुळे ते फार जास्ती स्वतःच्या आयडेंटिटीबद्दल थोडेसे ऑकवर्ड असं कधी कधी दिसून येतात. म्हणजे ते फार आंबेडकराईट असल्याबद्दल किंवा ते फार ओपनली सोशल मीडियावरती बोलताना दिसत नाही. एक वर्ग जो एकदम अगदी डंके की चोट पे ओपन होता ते वेअर द आयडेंटिटी ऑन द स्लीव्स, पण एक थोडासा ऑकवर्ड असणारा आहे. तो तुमच्या गाण्यांना कसा रिॲक्ट करतो? तुम्हाला असं वाटलं नाही की आपण गाण्यातनं व्यक्त होतो की आपल्याला कोणी विचारेल आपल्या आयडेंटिटीबद्दल, असं कधी तुम्हाला त्याच्याबद्दल कधी कसला ऑकवर्डनेस किंवा कधी आला नाही? कधीच नाही आला. म्हणजे आम्ही विचारच नाही केला की काहीतरी वेगळं करायला जातोय. अच्छा. इन द सेन्स म्हणजे काय होतं की आपण जेव्हा एखाद्या प्रवाहात असतो तर हा थॉट खूपदा येतो की आपण जे आहोत त्याच्याबद्दल आपण व्होकल असलं पाहिजे की नाही, आपली आयडेंटिटीबद्दल आपण व्होकल असलो पाहिजे की नाही. मग खूप लोकांना अशी शंका येतं की जर आपण त्या गोष्टीला घेऊन व्होकल असलो तर मग आपल्याला काही फरक पडेल का त्याच्याने, किंवा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन काय होतं ना. म्हणजे मी बघतो, मी मागे लिहिलं होतं खरं तर, सिनेमा इंडस्ट्रीमध्ये किंवा बेसिकली ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये असणारी मंडळी ना थोडीशी आपली आयडेंटिटी समोर आणण्यापासून थोडंसं वाचतात म्हणा किंवा फार त्याच्यात ओपनली रिॲक्ट होत नाही. म्हणून मी विचारलं तुम्हाला असं वाटलं नाही? आम्हाला कधी वेगळंच नाही वाटलं. आम्ही खूप ग्रेसफुली कॅरी करतो जे तर आम्हाला माहिती आहे की आम्ही काय करतोय आणि आमच्या म्हणजे जी
पे बॅक टू द सोसायटी वाला जो एक कॉन्सेप्ट असतो ना की Right. तुम्ही तुमच्या समाजाला काय pay देणं केलंय? लागतो. देणं लागतं. ट्रुली. जी. आणि आय थिंक बिकॉज ऑफ हिम आम्ही आता इथे आहोत आणि आम्हाला जे करायचं ते आम्ही करतो, तर वाय वुड वी एव्हर फॉरगेट. Exactly. No one should आणि hesitate. का? Yes, हां. exactly. कोणीच नाही. कोणीच नाही. Identity त्यांच्यामध्ये. So, Correct. म्हणजे जेव्हा केव्हा हे भरपूर लोक, तुम्ही जसा प्रश्न केला, भरपूर लोक विचारतात की खूप लोक आहेत जी थोडी नसतात ओपन अप होत लाईक आयडेंटिटीला घेऊन, तर तुम्ही काय करता वगैरे. तर माझ्याकडे याच्यासाठी वेगळं काही उत्तर नाही, कारण आम्हाला माहिती नाही लाईक हाऊ डू दे डू इट, कारण आम्ही ते कधी केलं केलंच नाही. नाहीये. सो आमच्यासाठी खूप naturally येतं तुमच्या. तुम्ही घरात नॅचरली तुमच्या येतं. आहे, दिस इज व्हॉट वी in डू, दिस general, इज व्हॉट this वी is what दिस इज हॅव. हाऊ वी आर बेसिकली. तर सो छान होतं त्यात का तुम्ही एक कलेच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही करता आणि ते अगदी उत्तम प्रकारे तुम्ही करतात. कमिंग बॅक टू तुमच्या रचनांबद्दल येतो. मग ओरिजिनल तुम्ही करत होता ती गाणी, तुम्हाला जुनी गाणी पण तुम्ही करत होतात. तुम्ही मी आता सुरुवातीला आपण जे वामन दादांची वगैरे गाणी केली, कुठली अशी तुम्हाला वाटलं की ही जुनी गाणी ह्याला आपण थोडंसं रिहॅश करायला हवं, अशी कुठली गाणी सगळ्यात जास्त तुम्हाला काय म्हणतात त्याला अपिलिंग, किंवा असं सगळ्यात जास्ती की ह्यांची गाणी सगळ्यात जास्त आपण नव्या फॉर्मची आणली पाहिजे, असं कोणाची गाणी वाटतात? असे खूप लोक आहेत ऍक्च्युली सर. तरी त्यात बघायला मला घेतलं दोन तर की मला वामनदादा तर वामनदादांचा- आहेतच, डेफिनेटली वामनदादा आहेत. काही खूप चांगले लेखक आहेत ज्यांची गाणी थोडीशी, म्हणजे गाणी म्हटल्यापेक्षा त्यांचं लेखन खूप पॉप्युलर आहे, पण खूप वेगवेगळ्या जॉनरमधनं ते वरती आले आहेत. नामदेव ढसाळ आहेत. बिलकुल. त्याच्यानंतर आजकाल लोकांना म्हणतात तुम्हाला माहिती, म्हणजे हु इज नामदेव ढसाळ असं म्हटलं जातं, तुम्हाला माहिती हु इज नामदेव ढसाळ? सार्कॅस्टिकली विचारतोय, पण तुम्हाला माहिती आहे? Of course माहिती आहे. त्यांच्या- सो मी तेच सांगते की आमच्यावरती जे संस्कार जे झाले आहेत ते म्हणजे बाबांनी, आईनी माझ्या त्यांनी खूप काळजी घेतली या गोष्टीची की तुम्हाला माहिती असावं की आपण कुठून येतो, किंवा आपला काय बेस आहे, किंवा म्हणजे आपल्या हां आयडियोलॉजिकल बिलॉंगिंग काय आहे. पण तुम्हाला खरं मी सांगू, म्हणजे तुम्ही कलाकार हाडाचे का आहात हे मला का जाणवत आहे. तर चॉईस तुमचं पहिलं बघितलं वामनदादा कर्डक, फॉर्च्युनेटली मी पण नाशिकचा आहे, त्यामुळे एक वेगळं एक वामनदादांच्या परिवाराशी किंवा त्यांच्याशी एक वेगळं अटॅचमेंट असेल. पण वामनदादांच्या गाण्यांमध्ये दोन्ही गोष्टी आहेत. गाण्यामध्ये आपण जे म्हणतो चळवळीतली गाणी असल्यामुळे फायर आहे का, तर व्हॉल्कॅनोच आहे आणि मेलेडी आहे. मेलेडी आहे. म्हणजे त्यांच्या गाण्यांमध्ये जी मेलेडी आहे, म्हणजे तुम्हाला ती खूप सिम्प्लिसिटी आहे, म्हणजे अगदी साधेपण आहे. हां, चळवळीतल्या कार्यकर्त्याला तेवढंच ते गाणं अपील होतं, आणि तुम्ही चळवळीतले नसाल तरी सुद्धा ऐकायला. मी त्यांचं चांदण्याची छाया ही गाणी आजही, म्हणजे प्रत्येक तुम्ही किती फॉर्म मध्ये ते प्रेझेंट करतात, तितकंच कानालाही सुदिंग वाटतं आणि तितकंच ते चळवळीतलंही गाणं वाटतं. अशी कुठली अजून तुम्हाला वामनदादांची गाणी आठवतात का? तुम्ही अजून कुठलं केलं, किंवा इतरही कुठली गाणी जुनी जी तुम्हाला वाटलं की वामनदादांची तर आहेतच, पण अशी बरीचशी जुनी गाणी, जसं तिने मेन्शन केलं की सकाळ जी व्हायची आमची ती भीमबुद्ध गीतांनी व्हायची, आणि तेव्हाची खूप छान ती जी अशी अँटिक ऐकू येणारी जी गाणी असायची, जी जुनी रेकॉर्ड वगैरे, ते तुम्ही आताही ऐका, ते खूप प्लीजिंग वाटतं ऐकायला. ते एवढं चांगलं वाटतं ना ऐकायला. त्यातली काही गाणी आहेत जसं की भीमाची लेखणी आहे. हां, वामनदादांचं भीमाची लेखणी आहे, ते गाणं आहे. त्याच्यानंतर जसं आता पहा मंजुळा होतं, उद्धरली कोटी होतं, तसं एक गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे, खूप छान गाणं आहे हे. आणि असं आमची सकाळ ते सगळं कानावर पडून व्हायची. तर आमच्यासाठी ही सगळी जुनी गाणी म्हणजे ते माझ्या आईबाबांनी अशी खजिन्यासारखी जपून आम्हाला ऐकवली आहेत की लिसन टू दिस, हे ऐका, हे सगळं आपलं पोएट्री खूप छान किती लिहिलेलं छान आहे, किती याची भाषा सुंदर आहे, किती सिम्पल आहे. हे गाणं ऍक्च्युली आमचं खूप आवडतं गाणं आहे, आणि हे पण बरंच व्हायरल पण खूप व्हायरल गेलं होतं हे पण गाणं. हां, तर ते पण तुम्हाला मी प्लीज ऐकू. मला तुम्ही जेवढी जास्त गाणी ऐकवाल तेवढं. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. बुद्ध ज्ञानाचा देव चला रे. गौतम बुद्धाचा
ज्ञानाचा संदेश सांगू चला रे. सारे ग सारे ग प ग प धा धा प ध नि ध नि सारे ग सा. क्रोधयुद्धातूनी काही जगी नवरावे, बंधू प्रेमातूनी सारे हे जीवन तरावे. क्रोधयुद्धातूनी काही जगी नवरावे, बंधू प्रेमातूनी सारे हे जीवन तरावे. पंचशीलाच्या तत्वाची गाथा, बोध शुद्धीच्या तत्वाची गाथा, बौद्ध धम्माच्या संघाची गाथा. दिव्य मार्गाने जाऊ चला रे. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला